तळ्यामध्ये भेटला होता. तळ्यामध्ये हा, उचलून वर ठेवून मंदिर बांधलेलं आहे ब्रिटिशच्या काळात. हे बघा, घाईन घाईन माणसा पातोऱ्या घेऊन चालले. गणपती बाप्पाला तुम्ही नवस बोलले ना तर पूर्ण होणार तुमचा. लाडू कसे आहेत? ही बर्फी दुतुंबला बनवली जाते. शुद्ध दुधाची शुद्ध बर्फी मिळते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आहे ते म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थी निमित्ताने आपण जात होतो म्हणजे चिरनेरच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि खूप प्रसिद्ध असा चिरनेरचा महागणपती आहे, कारण तिथले ग्रामस्थ असे बोलतात की चिरनेरचा महागणपती हा तिलाने वाढतोय, असा हा महिमा ऐकायला येतो मंडळी. तर आपण आहे ना गणपती बाप्पाचं दर्शनही घेणार आहोत आणि प्लस तिथे जो मार्केट भरते ना भाजीपाल्याचा, तो सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, फटाफट जाऊया चिरनेरच्या गणपतीला आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, आता आपण आहे ना आपल्या लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि समोरलाच बघताय बाप्पाचा बॅनर. हा बघा, बाप्पाचा बॅनर बघताय तुम्ही आणि समोरलाच पाहताय तुम्ही. चिरनेरवरून सरळ आले ना तुम्ही हायवेवरून, तर समोर सरळ यायचं आहे आणि समोरलाच तुम्हाला बघायला भेटेल तो म्हणजे बाप्पाचा बॅनर. चिरनेरचा महागणपती असा बॅनर आहे ते. आणि हा रस्ता आहे, ह्या रस्त्यातून आपल्याला सरळ जायचं आहे. तर नाव सांगा ना. मारुती रेवसकर. ओके, चिरनेरचेच आपण. इथंच राहते. ओके, तर मग आपल्या गणपती बाप्पाबद्दल काही थोडंसं सांगा ना, काही अनुभव वगैरे. गणपती बाप्पाला तुम्ही नवस बोलले ना तर पूर्ण होणार तुमचा. ओके असे चांगले चांगले लोक येऊन गेले, चांगले भाईंदर पासून मालवणी पासून लोक येतात. ओके, म्हणजे साक्षात्कार पूर्ण. ओके आपली इच्छा पाहिजे त्याच्यावर. ओके, श्रद्धा आणि मनभाव आहे पूजाच्या. तुमचा पूर्ण होणार. ओके, आणि एवढा गणपती होता तो. ओके, तळ्यामध्ये भेटला होता. तळ्यामध्ये. हा, उचलून वर ठेवून मंदिर बांधलेलं आहे ब्रिटिशच्या काळात. ब्रिटिशांच्या काळात. हा. म्हणजे आपला हा जो गणपती आहे हा स्वप्नामध्ये आला होता का डायरेक्टली? नाही, स्वप्नामध्ये नाही. आपले लोक तलाव खोदीत होतं ना, तलाव तो. हा तो समोर. मध्ये भेटला ना. ओके मग तो गणपती म्हणून बोंब झाली. गणपती भेटला मग तो वर आणला त्याला. ओके पूजन केलं आणि तिकडे बसवलं. ओके, आणि मी असं ऐकले आपला जो महागणपती आहे चिरनेरचा, तो तिलाने बोलते हा, मोठा होता. ओके एवढा होता हो. तो ओके, असे तर मोठा झाला. म्हणजे तो दिवसातून वाढते का वर्षातून? आता ते नाही सांगू शकत. ओके आता आपण वाढते तसं तो वाढते. ओके ओके, बरोबर आहे तुमचं. आपण वाढते कारण आपल्याला हे आहे, अंत आहे, देवाला आपण अंत मेस नाही. घेतो काय रोज महिन्यानी किंवा वर्षानी किती उंची माझी वाढली नाही. नाही तसं त्याची कोण उंची घेतोय. नाही, असं आहे. पण वाढते एवढं नक्की. हा, नक्की. एवढं ओके. मोठं झालं तर नक्की नाही. एवढं रुंद झालं शाश्वत आहे. शाश्वत आहे. तर चला मंडळी, सर्वात आधी जाऊन आपण बाप्पाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर मार्केटच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर चला जाऊया, आता बाप्पाचं दर्शन घेऊया. हे बघा, घाईन माणसा पातोऱ्या घेऊन चालले. कुठून आल्या? आम्ही गावांचं. तर चला मंडळी, आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपण. मंडळी, इथे पाहू शकता आज संकष्टी आहे आणि संकष्टी सोबत इथे बघा मार्केट भरलेलं आहे. भेंडी आहेत, हिरडं आहे, नारळ वगैरे. कसं लावलं आहे वाटा? 15 रुपयाला वाटा लावले बघा, मस्त. आणि आपण 15 हे मेथीचे लाडू. आणि याच्यात काय काय असेल मंडळी? जे काही डिलेवरीच्या लेडीज असतील ना त्यांच्यासाठी एक नंबर हा पदार्थ आहे. आणि ज्याला प्रोटीन
म्हणजे नॅचरल खाणं पाहिजे ना त्याच्यासाठी मस्त असं आहे. आणि इथे बघा पापड वगैरे सर्व इथे आहेत. आपण कुठून आल्या? चिरनेरची. आणि नाव काय? शेवंती आईचं नाव आहे. आणि हे बघा पापड कशाचे बनवले ना आपण? हे तांदळाचे आहेत. ओके, हे मुर्दाचे आहेत, हे तांदळाचे आहेत. आणि बरेच वस्तू इथे आहेत त्या पण आपण दाखवणार आहोत. मंडळी मेथीचे लाडू आहेत, बेसनचे आहेत, तांदळाचे आहेत. 3 याचे पदार्थांचे बनवलेले आहेत. आणि त्याच्यात असणारे ड्रायफ्रूट वगैरे. आणि हे बघा बिड्या वगैरे आहेत. आणि आलूची पानं आहेत. ह्या काय अनारसाचा पीठ आहे बघा, दिवाळीसाठी अनारसाचा पीठ इथे आणलेलं आहे. आणि हे बघा मका वगैरे आहे, हळदी मसाला पॉपकॉर्न, हे वाल आहेत. आणि हे बघा वलकुंदी सुद्धा बघताय तुम्ही. आणि इथे बघा मिरची आहेत. इथे बघताय तुम्ही पावटे वाल बघताय. कसं लावले? 20 रुपये, बाकीचे 10 रुपये कप ही पुडी. हा 20 रुपयाला एक पुडी आणि बाकीचे 10-10 रुपये लावले. आणि नंबरचा मोठा आहे. हा मिरच्या कशा लावल्या? 20 रुपये. हे 50 रुपये. 20 रुपयाला लावले. आणि इथे सर्व आहे ना भाज्या वगैरे, नारळ वगैरे सर्व आहे. कढीपत्ता. आणि हे बघा उपासासाठी रताळा कोण. आपलं नाव काय? आणि हे गाव 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 चिरनेरच. मंडळी सर्व इथे लेडीज मंडळी बघताय ना, सर्व चिरनेरचे आहेत. आणि हे आलूची पानं कशी लावल्या? 20 रुपये जुडी. आणि या 30 रुपये जुडी बघा. आणि नक्की जाईल. तुम्ही घरीच लावलेले आहेत काय? ओके. हे बघा सर्व, हे बघा आलूची पानं बघताय मोठमोठी. कसं लावले? 20ला लावले. हे बघा भाज्या वगैरे वलकुंदे सुद्धा आहे तिथे. इथे ड्रायफ्रूट सुद्धा आहेत. मित्र आपलं नाव काय? प्रतीश माते आणि चिरनेरच का? चिरणे. मग आपल्याकडे काय काय असणार आहे आता? सर्व व्हरायटीचे ड्रायफ्रूट चालू. सर्व जरा सांग ना काय काय असणार. बदाम आहे, बदाम 800 रुपये किलो आहे. काजू ओके. 900 रुपये किलो आहे. ओके. पिस्ता 1150 रुपये किलो आहे. ओके. अक्रोड 1800 रुपये किलो आहे. आणि हे बघा हा काय आहे? आवळा आहे, मंडळी आवल्याचं पाकिट बघा. एक पॅकेट कितीला आहे? 90 रुपये पाव. 90 रुपये पाव आहे. खजूर वगैरे सर्व आहे, अंजीर वगैरे सर्व जे काय ड्राय फ्रूट आहे. 180 खजूर आहे का? ओके. वेलची आहे, वेलची वगैरे सर्व आहे. ओके. आणि हे बघा हे सर्व पॅकेट आहे ना अक्रोड आहे. हे बघा पॅकेट प्रमाणे ते रेट आहे. 180 रुपये, 90 रुपये, जसं घ्याल तसं लावले. पिस्ता बघताय तुम्ही. हे बघा 280ला हा पॅकेट आहे. त्याच्याहून छोटा काजूचा बघताय 230. हे बघा 50 रुपयाला पिस्ता पॅकेट आहे. बदाम वगैरे सर्व म्हणजे पॅकेटवर ना रेट इथे लिहिलेलाच आहे. 210 रुपयाला आहे. हा बघा मनुका लावल्या. मनुका कसे आहे पॅकेट? मनुका 30 रुपये छोटा पॅकेट आहे. आणि पाव किलो 140. ओके. आणि बरेच असे इथे ना ड्रायफ्रुट्स वगैरे, वेफर वगैरे सर्व ठेवलेले आहे तिथे. आणि आणखीन इथे बघा मार्केट वगैरे भरले. आणि दर संकष्टीला इथे मार्केट भरतोय. मंडळी फुलांची जोडी वगैरे कसं लावले? जोडी 20 रुपयाला एक लावले. आणि या 50ला लावले. वलकुंदीच्या वड्या आहेत इथे. हे बघा 50ला हा एवढा वाटा लावलाय. इथे ना सर्व तुम्हाला शेताचे अवजार बघायला भेटणार आहेत. तर इथे कोयता आहे, काती आहे, सुरी वगैरे आहे. विले बघताय तुम्ही उलट्या दाराचे, म्हणजे शेत कापण्यासाठी यूज केला जातो फक्त आणि फक्त. तर बघू यांचा रेट कसा आहे. 60 रुपयाला एक विला आहे. सुरी 50 रुपयाला आहे. आणि ही कुऱ्हाड कशी असणार? 300 रुपयाला. हे बघा कानस वगैरे 300 रुपयाला, 100 रुपयाला. आणि हे 200 रुपयाला. मंडळी 250 रुपयाला एक युनिक चायना आयटम बघताय तुम्ही. खतरनाक असा कोयता आहे, पाहू शकता. आणि
हा बघा बरेच असे इथे शेतीचे अवजार आहेत. पायडा फावरा आहे. पण मंडळी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येता ना तेव्हा दर्शन झाल्यानंतर मंदिरातून बाहेर पडता म्हणजे एक्झिट करता. एक्झिट केल्यानंतर तुम्हाला हा इथे मार्केट बघायला भेटणार आहे. आणि आणखीन आहे ना रस्त्याला भरलेलं आहे तोही आपण कवर करणार आहोत. तर चला आणखी पुढे जाऊया. ते मंदिराच्या बाहेर आहे ना हे बघा रांगोलीचे इथे जे काही वस्तू आहेत झाडू वगैरे हे बघा साचे वगैरे सर्व इथे ठेवलेले आहेत. तर आता यांचा कितीला काय आहे ना ते बघूया. कसा हे शुभ लाभचं कितीला आहे? 20 रुपयाला आहे बघा. हे पाऊल वगैरे आहे तिथे. पाऊल कितीला आहे? ते 10 वाले आहेत ते 50 वाले. मंडळी हे जे मल्टी कलरचे आहेत ना हे 50 रुपयाला आहे आणि सिम्पल आहे ते 10 रुपयाला आहेत. आणि इथे बघा हे साचे आहेत स्वस्तिक कणा ओम वगैरे आहेत. हे कितीला आहे ते? हे डिझाईनचे नवीन आता टाकायचं. नवीन लाकडाचे आहेत. कितीला आहे? 30ला एक 50ला 2 आहेत. आणि ही झाडू 20 रुपये. ओके 20 रुपयाला आहे. आणि हे मेणाचे दिवे आहेत. कितीला आहे हा एक 50 रुपयाला 10. 50 रुपयाला 10 आहेत बघा. आणि इथे ना हे स्टिकर आहे. स्टिकर कितीला आहे? 50 मोठे 100. 50ला छोटी साईजचे आहेत आणि मोठे साईजचा 100 रुपयाला आहे बघा. आणि आणखीन इथे बघा बरेच असे स्टिकर वगैरे आहेत. लिही आहे तिथे लिची गेली. कितीला आहे ती? 60 रुपये डझन आहेत. आणि इथे करांदे सुद्धा आहेत. करांदे कसे आहेत? 50 रुपये. आणि हे काय आहे? चाव्या. मंडळी हा चाव्याचा प्रकार बघताय फर्स्ट टाइम बघताय. काय बघा जे करांदे वलकुंदे म्हणजे कंदमुले असतात ना त्यांचा जो प्रकार आहे. कसे आहे ते? 120 रुपये किलो. आणि वलकुंदा कसे आहेत? सगळा 120 रुपये. मंडळी वलकुंदे करांदे आणि ज्या कोणी बघताय ना सर्व आहे ना 120 रुपये किलोला आहे तिथे. हे बघा. तर मंडळी इथे बघा आज संकष्टी आहे आणि संकष्टी निमित्ताने सर्वांना काही काहींना ज्याला उपवास असते ना तर साबुदाण्याचे वडे सुद्धा इथे आहेत. हे बघा मंडळी ते साबुदाणे वडे आहेत आणि प्लस त्याच्यासोबत तुम्हाला चटणी सुद्धा येणार आहे. आणि इथे बघा ताजे इथे काढले जातात आणि त्याच्यानंतर इथे ना फ्राय केले जातात. मस्त गरम गरम तुम्हाला खायला भेटणार आहे. आणि हा बघताय मंदिराच्या समोरच इथे स्टॉल आहे. त्याचं आपलं नाव काय? माझं नाव अरविंद रे. ओके. आणि आपल्याकडे हार किती प्राईसचे असणार आहेत? 10 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत. ओके. आणि फक्त हार वेणी सर्व असणार आहे का? सगळं हार. ओके. इथे बघा तुम्हाला थाली भेटते. आणि हा कितीला असणार आहे? 400 रुपयाला. मंडळी 400 रुपयाला असणार आहे. आणि आपल्याकडे ताट देतात ते ताट. ओके ताट देता का? कसं असणार आहे ताटाचं? ताट 80 रुपयाला असते. म्हणजे मोदक पेढे अगरबत्ती दुर्वा. म्हणजे जसं घेऊ तसं. ओके. मंडळी हे बघा जसे तुम्ही थाली घ्याल ना त्याप्रमाणे इथे थाली आहे. म्हणजे तुमच्या प्राईजनुसार तुम्ही तुमच्या बजेटनुसार सर्व घेऊ शकता इथे. आणि हे बघा लाडू मोदक वगैरे सर्व इथे आहेत. हे बघा सर्व. दादा इथलेच का आपण? मी इथलं स्थायिक आहे. ओके. आता बघा मोठा हार आले जिप्सीवाला त्यांची ऑर्डर असते. ते ऑर्डर सुद्धा घेता का तुम्ही? 1000चा हार. ओके. जर मंडळी तुम्ही इथे गाडीचं पूजन करायला सुद्धा आणलं ना तर इथे तुम्हाला सर्व अवेलेबल होऊन जाते बघा. आता हा हार आलेला आहे मोठा. ऑर्डर होती दादांची. बघायचं आहे यांचा. हा बघा ह्यांचा हार बघता तुम्ही मस्त. किती मोठाच आणि भारीमध्ये आहे बघा. तर मंडळी कोणाला हार वगैरे किंवा इथे गाडीचं पूजन करायचं असेल ना तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. माझं इथे बाजूला टपरी आहे. ओके. आपला आणि कॉन्टॅक्ट समोर घर आहे. ओके 9076173484 अरविंद देवस्कर. ओके. तर मंडळी दादांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर कोणाला इथे पूजा किंवा हार वगैरे ऑर्डर करायची असली ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता. रेडी त्यांना पूजन करतात गाडीचं सर्व साहित्य घेऊन रेडी राहू. ओके. सर्वात फेमस असणारी दुतुमची बर्फी. आणि इथे बघा प्रसाद दादांचं नाव आहे इथे. आणि बघा मस्त माव्याची बर्फी आहे. म्हणजे दुधापासूनच इथे बर्फी बनवली जाते. आणि बर्फी तुम्हाला कशी असते बघा मस्त ड्रायफ्रूट वगैरे इथे दाखवलेले आहेत. तर चला आता बघूया की या
बर्फीचं रहस्य काय? ही बर्फी दुतुमला बनवली जाते. सुजित ठाकूर म्हणून माझा मेवणा आहे, ओके तो बनवतो. ओके आपल्या इथं शुद्ध दुधाची शुद्ध बर्फी मिळते. याच्यामध्ये कसलीही भेसळ नाही. मिसळ नाही. पनीर, बर्फी, श्रीखंड हे प्रोडक्ट आपल्याकडे भेटतात. म्हणजे दुधाचे जेवढे पण प्रोडक्ट असतील ते आपल्याकडे दुधाचे अवेलेबल जेवढे असणार आहे. प्रोडक्ट आहे ते आपल्या इथं शुद्ध भेटणार तुम्हाला. ओके कसलीही त्याच्यामध्ये भेसळ नाही भेसळ भेटणार. नसणार. कोणत्याही लॅब मध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके आणि एवढा फ्रेश माल दुसरीकडे कुठंच नाही. कुठेच नसणार आहे. ओके आणि जर दादा कोणाला ऑर्डर करायची असली किंवा जर घ्यायचं कोणाला असेल? ऑर्डर करायची असेल, बॉक्सवर नंबर आहे. ओके आणि 1 किलोची कमीत कमी 1 किलो जर बर्फी पाहिजे असेल तुम्हाला फ्रेश 1 तासात तुम्हाला कॉल Available होऊन केल्यानंतर जाईल. अवेलेबल भेटेल. ओके आणि ओके. डिलिव्हरी पण असणार आहे की घ्यायला यायला डिलिव्हरी लागेल? नसेल, घ्यायला यायला लागेल घ्यायला यायला डायरेक्ट लागेल दुतुमला. ओके आपल्या तिथं डेअरी आहे आणि दुतुमला एव्हर फ्रेश डेअरी मध्ये तुम्हाला हा माल मिळेल. बिल्डिंग ओके बाबा बघा ही बघा बर्फी बनवली जात आहे. जी बनवलेली बर्फी आहे ती पॅकेट केली जात आहे. हे बघा बर्फी आहे ना तुम्हाला हे किती आहे? पाव किलोची ह्याच्यात बॉक्समध्ये भरली जाते. त्याच्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि ड्रायफ्रूट त्याच्यावरती टाकले जातात. हे बघा आणि ताजी ताजी पॅक करून इथे ठेवली जाते. हे बघा आणि पॅकेट बघता तुम्ही मस्त असं पॅकेट आहे. आणि दादा इथे बघा दिंडे आलेले आहेत आणि दर संकष्टी अंगारकी असो किंवा संकष्टी असो इथे ना ज्या कोणाचे नवस वगैरे असतील ना ते इथे पेरले जातात. आणि हे बघा आता दिंडी आलेली आहे आणि दिंडी आहे ना मंदिराभोवती फेरी मारते. इथे ना सर्व तुम्हाला शेताचे अवजार बघायला भेटणार आहेत. तर इथे कोयता आहे, काती आहे, सुरी वगैरे आहे. विले बघताय तुम्ही उलटे दाराचे, म्हणजे शेत कापण्यासाठी यूज केला जातो फक्त आणि फक्त. तर बघू यांचा रेट कसा आहे. 60 रुपयाला एक विला आहे. सुरी 50 रुपयाला आहे. आणि ही कुऱ्हाड कशी असणार? 300 रुपयाला. हे बघा कानस वगैरे 300 रुपयाला, 100 रुपयाला आणि हे 200 रुपयाला. मंडळी 250 रुपयाला एक युनिक चायना आयटम बघताय तुम्ही. खतरनाक असा कोयता आहे पाहू शकता. आणि हा बघा कुठून आले आपण? शेतीचे अवजार आहेत. ओके कलमुसऱ्यापासून आलेत बघा इथे. दादा आपलं नाव काय? सुरेश ओके आणि कुठून आले? खोपरवले. कोपरोलीवरून आलेत. आणि आपल्याकडे काय काय असणार आहे इथे? मंगळसूत्र, पैजण, बांगड्या. ओके थोडंसं भाव वगैरे सांगा ना. 100 वाले, 150 वाले, हे 100 वाले आहेत. 100 वाले आहेत का? हे 250 वाले, 150 वाले, 300 वाले, 450 वाले, ओके 500. ही पण 150 वाली, ही 350. हे पण 350 वाले आहेत. ओके आणि इथे एक सरीमध्ये आहेत 60 रुपये. ओके. तिकडे 100 वाले आहेत. हे पण 60 वाले आहेत. हे ओके 150 वाले आहेत. मंडळी सर्व मंगलसूत्र बघितले तुम्ही. आणि आता आपण बांगडे वगैरे बघूया. बांगडे आहेत 150 वाले आहेत. हे 100 वाले आहेत. हे काढले. ओके मग हे घेतले 100 वाले ते सगळे. हे पण ओके. 100 वाले आहेत. आणि हार कसे असणार आहे? हार 150 वाले, हे 100 ओके. वाले आहेत. 100 वाले, 150 वाले. आणि ते 250 वाले आहेत. ती काढले. ओके तर आता पैजण कसे आहे ते? पैजण 150 सर्व. 150. तर आता याची डिझाईन तुम्हाला दाखवतो सर्व. हे बघा प्रत्येकाची डिझाईन बघा तुम्ही. हे बघा बांगड्या, कडे सर्व इथे आहेत. आज लेट झाला सर तसं पण पब्लिक पण नव्हती. शेतामध्ये कामं चालू. ते इथे बघताय. आता आपलं नाव काय? मनोज. आणि चिरनेरच आहेत का? ओके आपल्याकडे काय काय असणार आहे? थोडं सांगा ना प्रोडक्टचे नाव आणि रेट वगैरे. हा बघा कानातला रिंग बघताय तुम्ही. माशाची डिझाईन आहे. भारी अशी डिझाईन आहे बघा. आणि आणखीन इथे एक डिझाईन आहे बघा. हे बघा एकदम मस्त असं आहे. हे कितीला आहेत?
100 रुपयाला आहे. आणि हा आणि दोनच डिझाईन्स आहेत का याच्यात? जरा असतील तर दाखवा ना आणखी याच्यात. हे बघा समोरून पाहता तुम्ही कसले भारी वाटतील घातल्यानंतर. आणि हे बघा गोल्डमध्ये सुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही कोली लुक करता ना त्यावेळेला हे भारी वाटतील तुम्हाला. आणि हे बघा पार्टीवेअर सर्व साडीवर वगैरे तुम्ही मस्त घालू शकता. एक नंबर पीस आहेत बघा हे. डोक्यातली तुम्ही बघताय मासा म्हणजे कोलंबी बघताय तुम्ही. एक नंबर आहे. कितीला आहे? 100 रुपयाला आहे बघा. सर्व जे काय तुम्ही युनिक आयटम्स घ्याल ना ते 100 रुपयाला आहे तिथे. आणि हे बघा सर्व इथे तुम्हाला भेटून जाईल. हे बघा जंगलातले हे बघताय कंदमूल बघताय तुम्ही. काही ठिकाणी याला गोलकुंड, काही ठिकाणी याला करंद बोलतात. हे बघा मस्त उकरून वगैरे रेडी करून आणलेले आहेत. कुठून आले आपण? टाका देवीच्या. ओके. तर मंडळी चिरनरच्या महागणपतीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.